ज्याच्यामध्ये गावामध्ये विजेचा पंप, त्याकरता ट्रान्सफॉर्मर लावायचा आहे, गावामधला रस्ता, गावामधले पिण्याच्या पाण्याची योजना, गावामधली सरकारी शाळा आणि सरकारी दवाखाना आणि गावाच्या सिंचनाकरता होणारा प्रकल्प, याला कन्सेंट क्लॉज आणि SIA मधून वगळलं. कन्सेंट क्लॉज म्हणजे 80% परवानगी, त्यातून वगळलं. आणि SIA म्हणजे सोशो इकॉनॉमिक इम्पॅक्ट असेसमेंट, यातून वगळलं. रुरल इन्फ्रास्ट्रक्चर. दुसरं आम्ही काय केलं? आम्ही कायदा बदलवलेला नाहीये. 95% कायदा तोच आहे. जर 31 डिसेंबरला आम्ही ऑर्डिनन्स काढला नसता तर जे देवेंद्रजी आता सांगून झाले की एकाला 4, हा मोबदला देता आला नसता, कारण हा कायदा 31 डिसेंबरला संपणार होता. आणि म्हणून आम्ही ऑर्डिनन्स काढला आणि त्यात 5 फक्त दुरुस्त्या केल्या. एक रुरल इन्फ्रास्ट्रक्चर, दुसरी दुरुस्ती केली देशाच्या सुरक्षेकरता. जर उद्या जम्मू काश्मीरमध्ये देशाच्या सुरक्षेकरता जर हवाई एअरपोर्ट बांधायचा असेल आणि सुरक्षेकरता आवश्यक असेल, जर 80% लोकांनी सांगितलं की आम्ही जमीन देणार नाही, तर एअरपोर्ट बांधता येणार नाही. मिसाईल तयार झाल्यात, जमिनीच्या आतमध्ये ठेवायच्या आहेत, त्या ठेवायला जमीन ॲक्वायर करावं लागेल. पण आपल्याला 80% लोकांनी सांगितलं जमीन देणार नाही, तर करता येणार नाही. मग देशाची सुरक्षा कशी होईल? म्हणून डिफेन्स करता आणि सुरक्षेच्या नियमाकरता SIA आणि कन्सेंट क्लॉज म्हणून एक्झम्पशन दिलं. तिसरा जो मुद्दा आहे तो रुरल आणि अर्बन क्षेत्रामध्ये जे लो कॉस्ट आणि अफोर्डेबल हाऊसिंग आपण करणार आहोत त्याकरता एक्झम्पशन दिलं. या देशामध्ये 10 लाखाच्या वरती घर घेण्याची ताकद केवळ 1% लोकांची आहे. 1% लोकांची. या देशामध्ये 99% लोक 10 लाख रुपयाच्या वरती घर घेऊ शकत नाही. मग गरीब माणसाकरता घर कसं बांधायचं? प्रधानमंत्र्यांनी घोषणा केली की 2022च्या आधी या देशातल्या सर्व गरीब लोकांना आम्ही घर बांधून देऊ, एकही बेघर राहणार नाही. मग हे घर हवेत बांधायचे. जर गावामध्ये घर बांधायचे तर जमीन नाही लागणार, जर शहरामध्ये घर बांधायचे जमीन नाही लागणार. आणि म्हणून अफोर्डेबल अँड लो कॉस्ट हाऊसिंग करता, गरिबांकरता होणारी जी घरं आहे 500 स्क्वेअर फूटच्या आतली, मिडल क्लास आणि गरिबांकरता, त्या घराकरता कन्सेंट क्लॉज आणि SIA मधून एक्झम्पशन दिलं. आणि त्यातला महत्वाचा मुद्दा जो आहे तो इंडस्ट्रियल कॉरिडॉर. इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा अर्थ चुकीचा सांगतात. दिल्लीपासून मुंबईपर्यंत इंडस्ट्रियल कॉरिडॉर बनणार आणि रोडच्या बाजूला ज्या ठिकाणी गाव असेल, 1000ची वस्ती असेल, 2000ची असेल, त्या ग्रामपंचायतीच्या बाजूला एक इंडस्ट्रियल क्लस्टर तयार होणार. जर कापूस असेल तर कापसापासून सूत, सुतापासून कपडा, कपड्यापासून रेडीमेड गारमेंट तयार होते. आंबा असेल तर आंब्यापासून चॉकलेट असेल, ज्यूस असेल, मिठाई असेल, ते तयार करणाऱ्या इंडस्ट्री येतील. अन्न असेल तर अन्नसाच्या येतील. जे जे पीक ज्या ठिकाणी होतं त्या त्या ठिकाणच्या इंडस्ट्रीचं क्लस्टर या इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या बाजूला उभं राहील. आणि 1000 वस्ती असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये, 2000 वस्ती असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी आणि शेतमजुराच्या तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळेल. आता तुम्ही मला सांगा की सगळ्यांनी मुंबईत जायचं, पुण्यात जायचं, नागपुरात जायचं, दिल्लीत जायचं, बंगलोरमध्ये जायचं, चेन्नईमध्ये जायचं? गावातल्या शेतकऱ्याच्या मुलाला गावात रोजगार नाही मिळाला पाहिजे? सगळ्यांना राहायला जागा नाही आहे, दिल्ली मुंबईत झोपडपट्ट्यात नाल्याच्या काठी राहायचं, मोलमजुरी करायची? ही मुंबई आज 80% लोकसंख्या गावामध्ये होती, आज 62% लोकसंख्या फक्त ग्रामीण भागात राहिली आहे. ही 28% लोकसंख्या कुठे गेली? का लोक गाव सोडून राहिलेली आहेत? गाव सोडून मुंबई, पुणे, बेंगलोर, दिल्ली, चेन्नई, कलकत्ता का चालली आहे? कारण गावामध्ये रोजगार नाही. तर गावातला शेतकरी, शेतमजूर, गरीब माणसाच्या मुलाला त्याच्या गावामध्ये आम्ही नोकरी देऊ आणि म्हणून इंडस्ट्री गावात उघडल्याशिवाय राहणार नाही याचा निर्णय घेतला. म्हणून इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा विषय आला. काही लोक सांगतात नगर परिषद दुकान असतात ना असे लाईनीत, तसे इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये दुकान होणार आहे. मी म्हटलं वेडेच असे नाही आहेत.
जिथे गावाची ग्रामपंचायतीच्या बाजूला एक क्लस्टर फक्त होणार आहे, बाकी रोड मोकळा आहे. आणि म्हणून भीती निर्माण केल्या गेली. लँड ॲक्विजिशनच्या कायद्याच्या मागे महत्वाचा विचार हा आहे की या देशाचा विकास होता कामा नये. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायला नको. गावातल्या गाव गरीब मजदूर शेतकऱ्याच्या तरुण मुलाच्या हाताला रोजगार नको. गावाची गरिबी दूर झाली नाही पाहिजे. गावाचा विकास झाला नाही पाहिजे. गावातल्या शेतकऱ्याला शेतीला पाणी मिळालं नाही पाहिजे. गावात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पाहिजे. गरिबी, भूकमरी, बेरोजगारांनी शेतकरी त्रस्त झाला पाहिजे. म्हणजे मग आम्ही लोकांकडे जाऊ आणि सांगू की नरेंद्र मोदींचं आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार गाव गरीब मजदूर शेतकऱ्यांच्या विरुद्ध सरकार आहे. हे सूटबुटातलं सरकार आहे. हे श्रीमंतांचं आणि उद्योगपतीचं सरकार आहे. हे गरीब माणसाचा विकास करणारं सरकार नाही आहे. आणि म्हणून आम्हाला मत द्या, याकरता हा प्रयत्न सुरू आहे. या देशातली एक मायक्रोस्कोपिक मायनॉरिटी जी विकृत मानसिकतेने पछाडलेली आहे, ते लोक या देशाचा विकास करू देऊ इच्छित नाही. आणि त्या संस्थांना आणि त्या एनजीओंना मदत विदेशातून मिळते आहे. आणि ते सांगतात की देशातल्या विकास कामाला थांबवा. काय रेल्वे झाली नाही पाहिजे, रस्ते झाले नाही पाहिजे, उद्योग गावात आले नाही पाहिजे. मला सांगा, अमेरिकेचे प्रेसिडेंट जॉन केनेडी यांचं वाक्य मी महाराष्ट्रात मंत्री होतो तेव्हा लिहून ठेवलं. हे वाक्य होतं की अमेरिकन रोड्स आर नॉट गुड बिकॉज अमेरिका इज रिच, बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड. अमेरिका धनवान आहे म्हणून अमेरिकेतले रस्ते चांगले नाही झाले, तर अमेरिकेमधले रस्ते चांगले झाले म्हणून अमेरिका धनवान झाले. मी आज एकदा महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला महाबळेश्वरला येत होतो. शिवाजीराव नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यावेळी माझे राज्यमंत्री होते. आणि त्यावेळी या खंबाटकी घाटामध्ये एक टँकर उलटा झाला. मी 5 तास वाट पाहत होतो. जायची सोय नव्हती. माझ्याबरोबर बांधकाम विभागाचे इंजिनियर होते, चीफ इंजिनियर होते. मी त्यांना म्हटलं टनेल का नाही बांधत. ते म्हणाले साहेब टनेल बांधायला पण व्हायबल नाही आहे. म्हटलं का व्हायबल नाही आहे. तरी सांगितलं किर्लोस्कर कन्सल्टंटनी सर्व्हे केलेला आहे, 4 लेनची टनेल बनवली तर व्हायबल होत नाही. उद्या सकाळी 8:30 वाजता किर्लोस्कर कन्सल्टंट सेक्रेटरी तुम्ही सगळे महाबळेश्वरला सकाळी 8 वाजता माझ्या ऑफिसमध्ये या. 8 वाजता सगळे गोळा झाले. ते किर्लोस्कर कन्सल्टंटचे लोक अधिकारी आले. मी त्यांना म्हटलं का एक सोपा प्रश्न तुम्हाला विचारू का. म्हटलं काय. म्हटलं एक टनेल 2 लेनची करा आणि एक वरतून रस्ता मोठा करा. वरचा रस्ता जाण्याकरता वापरा आणि खालची टनेल वापरा, म्हणजे पैसे कमी होतील आणि टनेल व्हायबल होईल. साहेब एकदम बरोबर बोललात म्हणा. म्हटलं हे मी बोललो ते तुम्हाला कळलं नाही का. आणि निर्णय झाला आणि खंबाटकी घाटातली लगेच टनेल झाली आणि तिथले ऍक्सिडेंट थांबले. या देशाचा विकास नाही झाला पाहिजे. 5 लाख ऍक्सिडेंट होतात. 3.5 लाख लोकांचे हात पाय तुटतात. 1.5 लाख लोक मृत्युमुखी पडतात. वाहनांची संख्या वाढते आहे. मग यांचे प्राण वाचवले नाही पाहिजे. रस्ते रुंद करायला नको. रस्त्याचा विकास झाल्याशिवाय शेतकऱ्याचे फुलं, शेतीतला माल, दूध शहरात कसा जाणार आहे. मी जेव्हा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा अभ्यास करतो, रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर माझ्या कमिटीमध्ये होते. नाबार्डचे अध्यक्ष होते, तो अहवाल अजूनही आहे. हे 2003 साली 4 साली लिहिलेला आहे. आणि त्यात नाबार्डच्या अध्यक्षांनी आणि रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरने लिहिलेला आहे त्यांच्या स्वीकृतीने की या देशातल्या 6.5 लाख गावांना जर मजबूत रस्ते झाले तर या देशाचा जीडीपी 1,10,000 कोटी रुपयांनी वाढल्याशिवाय राहणार नाही. आज देशाचा जीडीपी किती आहे. कुठल्याही राज्याच्या आर्थिक स्थितीची तुलना करायची असेल तर देशाचा जीडीपी काय तो बघतात. ज्यावेळी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मागच्या वर्षी याच दिवशी आम्ही शपथ घेतली, रावसाहेब दानवेंनी आठवण करून दिली, त्यावेळी देशाचा जीडीपी होता 4.25% आणि 1 वर्ष पूर्ण झाला. आज देशाचा जीडीपी आहे 7.5%, 7.50. विकास नाही झाला. काँग्रेसच्या काळामध्ये जीडीपी खाली का गेला. 2.5 वर्षामध्ये एकही फॉरेस्ट एन्व्हायरमेंट मधून एकही परवानगी मिळाली नाही. रस्त्याचा वेग होता 2 किलोमीटर पर डे.
आणि आज राष्ट्रीय महामार्गाचा वेग आलाय मे शेवटी 14 किलोमीटर पर डे. 7 पटीने रस्ते बनणं सुरू झालंय. तुम्ही रस्त्याची काळजीच करू नका. मी या वर्षी महाराष्ट्रात या 5 वर्षात 1,00,000 कोटी रुपयाचे रस्ते बांधून देणार आहे. 1,00,000 कोटी. ते पत्रकार लिहून घ्या आपल्या डायरीत बरोबर. तुम्हाला माहिती आहे आप्पा, तुम्ही जुने पत्रकार आहे. मी मंत्री होतो, जेवढ्या घोषणा केल्या एकही खाली नाही गेली. मी विश्वासाने सांगतो 1,00,000 कोटी रुपयाचे राष्ट्रीय महामार्ग 5 वर्षात महाराष्ट्रात आम्ही बांधून देऊ. तर एवढ्या घोषणा करायला माझा भाषणाचा वेळ द्याल त्यावेळी मी पुढे काही जात नाही. होणार. पैशाची कमी नाही आहे. मी आता 1,00,000 कोटी रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट साईन केलेले आहे. आणि परवा मी माझ्या विभागाच्या सेक्रेटरीला बोलवलं आणि त्यांना सांगितलं की मला 6 महिन्यात 3,00,000 कोटी रुपयाचे रस्ते करायचे आहेत. माझ्याकडे पाहायला लागले. म्हटलं पाहता काय, मी सांगतोय, मी मंत्री आहे, ल्या सुरू करा. सवले पैसा. म्हटलं चिंता मत करो, पैसा आपल्याजवळ आहे. पैशाची काही कमी नाही आहे. जे अर्थशास्त्राचे तज्ज्ञ असतील ते मला नंतर भेटा, मी सांगेन पैसा कसा उभा राहील. पैशाची काही कमी नाही. कमीत कमी महाराष्ट्राला माहिती आहे, जेव्हा आमचं मंत्री होतं मंत्रिमंडळामध्ये मुंडे साहेब, मनोज जोशी साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातलं सरकार होतं. 10 कोटी रुपये सरकारकडनं मिळाले. 4,000 कोटी रुपये जनतेने दिले आणि 2.5 वर्षात 8,000 कोटी रुपयाची कामं पूर्ण झाली. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचं टेंडर 3600 कोटी रुपये झालं होतं, सगळ्यात लोएस्ट. आम्ही नियमाप्रमाणे त्यांना देऊ शकलो असतो. आम्ही रिजेक्ट केलं. मला मुंडे साहेब म्हणाले नितीन कसं होईल. म्हणलं काळजी करू नका, माझ्यावर विश्वास ठेवा साहेब, होईल. आणि 3600 कोटी रुपयाचा रस्ता केवळ 1600 कोटी रुपयामध्ये बांधून आम्ही 2,000 कोटी रुपये महाराष्ट्राच्या जनतेचे वाचवले. 1,800 कोटीचे उड्डाणपूल 1,000 कोटीत बांधले आणि 800 कोटी रुपये वाचवले. वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट अर्धा पूर्ण केला आणि 420 कोटी रुपये काम सुरू केलं. आणि हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आलं, यांनी असा प्रकाश पाडला की 420 कोटी रुपयाचं काम 1600 कोटी रुपयामध्ये नेऊन पोहोचवलं. हा शिवशाहीच्या सरकारमधला आपला इतिहास आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली रस्त्याच्या कामाला गती मिळालेली आहे. आणि म्हणून आज इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आम्ही ठरवलं की 1 वर्षाच्या आत, पुढच्या वर्षी मे महिना पूर्ण होईल तेव्हा आम्ही 2% GDP देशाचा केवळ आमचं डिपार्टमेंट वाढवून देईल. शिपिंग, पोर्ट्स, रोड्स आणि ट्रान्सपोर्ट या 3 याच्यातून आम्ही वाढवून देऊ. आधी का नाही झालं, का निर्णय होत नव्हते. 3,80,000 कोटी रुपयाची कामं बंद पडली होती. 3,80,000 कोटी रुपयाची. आमच्या सरकारला 44 कामं आम्ही टर्मिनेट केली. गोल्डन शेक हँड. 80 कामातले अडथळे दूर केले. आणि परवा जो निर्णय घेतला त्यामुळे आता मी आव्हानाने सांगतो की पुढल्या 1 महिन्यानंतर एकही बंद काम तुम्हाला दिसणार नाही. सगळी कामं सुरू झाली. आणि रेकॉर्ड झाला की सिमेंटच्या बॅगची किंमत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या सरकारने गॅसच्या किमती कमी केल्या, सिमेंटच्या किमती कमी केल्या. मी जेव्हा सांगितलं की सिमेंट कॉन्क्रीटचे रोड बांधू, तर सिमेंट कॉन्क्रीटचे रोड बांधू म्हटल्यावर सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीने सिमेंटची बॅग 300 रुपयावरून 350 रुपयावर नेली. म्हटलं ठीक आहे, बघू तुम्हाला. आम्ही टेंडर काढला. आमचा पोर्टल आहे महाराष्ट्राने त्याचा फायदा घ्यावा. 95 लाख टन सिमेंट आम्ही बुक केलं. आणि तुम्हाला माहिती आहे रेट किती मिळाला? 120 रुपये पर बॅग. 120, 130, 140. अलिबागला JSWचं सिमेंट आहे देवेंद्रजी, मुंबईतल्या सर्व कामाकरता 120 रुपयाच्या भावाने तुम्ही विकत घ्या आणि रेती आम्ही ड्रेजिंग करून फुकट तुम्हाला देऊ. कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन लो कॉस्ट हाऊसिंगची 500 रुपये स्क्वेअर फीटवर आल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराष्ट्रातल्या गरीब माणसाचं घर बनल्याशिवाय राहणार नाही. हे का नाही झालं? कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन कमी करणं, क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन वाढवणं आणि त्यातून नवीन रोजगाराची निर्मिती करणं हेच आपल्या सरकारचं सूत्र आहे. स्किल डेव्हलपमेंट. आज आपल्या राज्यामध्ये बेरोजगारांची संख्या जास्त आहे. मी मुख्यमंत्र्यांना आवाहन करीन
की महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आज आपण खऱ्या अर्थाने स्किल डेव्हलपमेंटचे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट उघडण्याची गरज आहे. 2020 सालापर्यंत जगामध्ये स्किल प्रशिक्षित 6.5 कोटी लोकांना जॉब मिळणारा आवश्यकता आहे. जसे सॉफ्टवेअर इंजिनियर जगात गेले तसेच सॉफ्टवेअर इंजिनियर सारखे स्किल डेव्हलपमेंट म्हणून ट्रेन होणारी मुलं यांना जगात रोजगार मिळू शकतो. मी कॅनडामध्ये होतो, तिथल्या एका रेस्टॉरंटमध्ये गेलो. मला कोल्हापूर जिल्ह्यातला एक तरुण माझ्याकडे आला आणि मला म्हणाला मी इथे काम करतो. त्या जंगलामध्ये तो काम करत होता. मी त्याला विचारलं तू काय केलं? त्याने सांगितलं मी ताजमध्ये कोर्स केला आणि त्याला 1 लाख रुपये महिना तिथे मिळतो, बाकी पर्स वेगळ्या. आणि कोल्हापूर जिल्ह्यातला मुलगा कॅनडाच्या जंगलामध्ये एका हॉटेलमध्ये काम करतो, त्याला रोजगार मिळाला. आज BA BCom आणि BScच्या डिग्र्या घेऊन होणार नाही. व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षण, रोजगारभिमुख शिक्षण, स्किल डेव्हलपमेंट याच्यावर नरेंद्र मोदींच्या सरकारने जोर दिला. आणि म्हणून आमची जी सोच आहे, मला थोडं माफ करा, मी मराठीत आजकाल बोलता येत नाही, त्यामुळे माझ्या तोंडून जर काही हिंदी शब्द निघाले तर मला माफ करा. आपली जी विचार करायची दृष्टी आहे ती खऱ्या अर्थाने कोणत्या दिशेने आहे ते तुम्ही बघा. की समाजवाद, साम्यवाद आणि पुंजीवाद यांना सोडून या भारताची अर्थव्यवस्था अशी निर्माण करायची आहे की जी गरिबी दूर करणारी आहे, बेरोजगारांना रोजगार देणारी आहे, गावं समृद्ध आणि संपन्न करणारी आहे, शेतकऱ्याच्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे करून गावाचा विकास करणारी आहे. ते 27 रुपये किलो आहे. त्यामुळे आपली साखर एक्सपोर्ट होत नाही, कोणी घ्यायला तयार नाही. परवा मी निर्मला सीतारामनजींना बोलवलं, पत्र दिलं की मलेशियाला सांगा का तेल पाठवायचं असेल तर साखर विकत घ्या. ज्या ज्या देशात जे चाललं त्यांना धमकी द्या का साखर विकत घ्याल तर तेल घेऊ, साखर विकत घ्याल तर हे घेऊ, तर साखर काढा बाहेर. पण लोक घ्यायला तयार नाही आहे, कारण साखरेला किंमत नाही. त्यामुळे 50 लाख टन साखरेचं रूपांतर इथेनॉलमध्ये करण्याशिवाय पर्याय नाही. उसावरचं क्षेत्र कमी केलं पाहिजे. मी आता बोलत होतो, आपल्या शंकरराव कोल्हेंच्या सुनबाई आपल्या आमदार आहेत, त्या मला सांगत होत्या की त्यांच्या भागामध्ये त्यांनी उसाच्या मध्ये आंतरपीक म्हणून सोयाबीन घेतलं. आज आपल्या देशामध्ये साखर जास्त आहे, तेल कमी आहे. 1 लाख करोड रुपयाचं तेल, खाद्यतेल आपण आयात करतोय. भुईमूग नाही, जवस नाही, करडई नाही, सोयाबीन नाही. आणि मलेशियामधून पाम ऑइल आपण इम्पोर्ट करतोय. आमच्या सगळ्या पोर्टवर रिफायनरीज आहेत. आपण आपल्या तेलबिया, तुरीची डाळ असेल, चण्याची डाळ असेल, मुगाची डाळ असेल, उडीद असेल, सगळ्याच्या किमती वाढलेल्या आहेत. त्याचं उत्पादन कमी आहे. त्यामुळे ते तेल आपल्याला विचार केला पाहिजे तेल बियाची लागवड कशी होईल. मी चाबारमध्ये पोर्टचं काम सुरू केलं. म्हणजे दिल्ली ते मुंबई जेवढं अंतर आहे त्यापेक्षा कांडला आणि मुद्रा गुजरातमधलं तिथून चाबार अंतर कमी आहे. आणि चाबारमध्ये गेल्यावर डायरेक्ट अफगाणिस्तान रशियात जाता येईल गाडीने, पाकिस्तानात जायची गरज नाहीये. आणि चाबारमध्ये आता खताचा कारखाना टाकायची योजना आमची सुरू आहे. आणि हा जर योजना झाली तर मी तुम्हाला सांगतो की युरियाची किंमत 50% आम्ही कमी केल्याशिवाय राहणार नाही. एवढा स्वस्त युरिया होईल. ही टेक्नॉलॉजी आहे, ही विजन आहे. आमचे हंसराज अहिर साहेब ज्यांनी कोलगेट उघडलं, या देशात 1,88,000 करोड रुपयाचा घोटाळा झाला. CAG ने रिपोर्ट लिहिला होता. तो घोटाळा काढणारे हंसराज अहिर भारतीय जनता पार्टीचे खासदार, आज केंद्रात मंत्री आहे. आणि आम्ही त्यापैकी वेगवेगळे 20 माइन ऑक्शन केल्यात. आम्हाला 2 लाख कोटी रुपये जनतेच्या खजिन्यात आले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.